ज्या ठिकाणी पोलीस जात नाहीत या ठिकाणी सुद्धा आम्हाला जाणं भाग पडतं। खतरा तर खूप आहे, म्हणजे असा एकही दिवस नाही की धोका नाही। काही झालं तरी चालेल पण हे काम करणार। संकटे दाही दिशा जळली झुंजायाची नशा। मसवडमध्ये एक बाबा लोकांना फसवण्याचं काम करत होतं। प्रथम म्हणलं पोलीस स्टेशनला आपण याची कंप्लेंट द्यावी आणि 1-2 पोलीस आमच्या सोबत द्या। 10 किलोमीटर अंतरावरती थांबवली पोलिसांनी। त्यांनी आमच्या सोबत यायचं पाहिजे पण ते बाबालाच घाबरायला लागले। मग आम्ही गेलो तिथे, त्याला मध्येच सांगितलं की बाबा हे जे करताय तुम्ही हे चुकीचं आहे, हे असं लोकांना काहीतरी सांगून असं फसवणूक करू नका। तुम्ही काहीतरी लोकांना सांगून तुमच्या अंगाऱ्यानं मूल होतं असं होत नाही ना। असं दरबार भरवलं होतं त्या बाबांनी, 500 लोक असतील, ते आमच्यावरती धावून आले। मग ते जरा पोलीस आले आमच्याबरोबर। तर डॉक्टरांच्या घटनेनंतर देखील एक 15 दिवसामध्ये इथे साताऱ्यामध्ये एका चौकामध्ये सकाळी फिरत असताना काही गुंडांनी माझा पाठलाग केला होता की हे दाभोळकरांचा पिल्लू आहे म्हणून, याला पण हे करा म्हणून। मग त्याच्याबद्दल कंप्लेंट वगैरे आम्ही दिली होती सगळी। ज्या लोकांना या देशामध्ये धर्माच्या आधारे राजकारण करायचं आहे, त्याच्यामध्ये आर्थिक हितसंबंध आहेत, त्यांना ते विचारांनी जमत नाही, विचारांशी त्यांना लढता येत नाही, कुठलाही प्रश्न असेल त्याचं उत्तर त्यांना देता येत नाही, म्हणून ते अशी माणसं मारत आहेत। माझा माणूस मारला, माणूस मारला, छातीवर गोळ्या जेलत राहिले, छातीवर गोळ्या जेलत राहिले। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर अमर रे कॉम्रेड पाचरे, लाल सलाम लाल सलाम। तुम्ही बलिदान दिले आज सर्वांना उमगले। जेव्हा आम्ही हे काम स्वीकारलं तेव्हापासून आम्हाला माहिती आहे की आमच्या जीविताला धोका आहे, कारण आपण प्रवाहाच्या विरुद्ध चाललो आहे। त्याच्यामुळे अडचणी आहेतच प्रचंड, पण या अडचणींना आम्ही घाबरणारे नाही, आम्ही भीत नाही। म्हणून आमचं त्यांना आव्हान आहे असं की विचारांची लढा, असं माणसं मारून काही होत नाही, विचार मरत नाहीत। शिवरायांचे मावळे जसे ते बलिदान द्यायला तयार व्हायचे जसे, तसेच आम्ही आहे। गाडीला